मुलांमध्ये अँगर, टँट्रम, जिद्दीपणा हा खूप कॉमनली बघायला मिळतो. पण ह्यामागचं कारण काय? आपल्या मुलामध्ये जर खूप ही प्रॉब्लेम सातत्याने येत असतील तर समजायला हवं की का बाळ आपलं चिडचिड करतंय, का जिद्दीपणा करतंय आणि मग नेमकं करायचं काय? तर मुळात कारण समजायला हवं. बऱ्याचदा झोप झालेली नसेल, भूक लागलेली असेल, थकवा आलेला असेल किंवा कान दुखत असेल, दात दुखत असेल, पोटामध्ये जंत झाली असतील, गॅस झाला असेल, तरी मुलं चिडचिड करतात. आयर्न डेफिशियन्सीमध्ये पण मुलं चिडचिड करतात. काही मुलांमध्ये सेन्सरी ओव्हरलोड किंवा सेन्सरी सिकिंग बिहेवियर असल्यावरही मुलं चिडचिड करू शकतात. तर मुलांच्या चिडचिडपणामागे, हट्टीपणामागे 4 गोष्टी असू शकतात, की अटेन्शनसाठी किंवा काही गोष्ट अवॉइड करायची असेल, सिच्युएशन अवॉइड करायची असेल तर, किंवा काही हवं असेल तर, किंवा सेन्सरी प्रॉब्लेम्स असतील तर मुलं खूप चिडचिडपणा करू शकतात आणि रागराग करू शकतात. आपल्या मुलामध्ये अँगर इश्यू खूप असतील, स्वतःला हार्म करत असेल, दुसऱ्यांना इजा करत असेल तर तुम्ही नक्कीच डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनकडनं असेसमेंट करून घ्यायला हवं.